तसं तर मी ह्या प्लॅनमध्ये येईनच नव्हते, पण हो नाही म्हणता म्हणता निघाले. अवतार थोडासा इग्नोर करा, कारण दोन्ही मुलांचं ओपन डे वगैरे असं बरंच काय काय करून आम्ही घाई गडबडीमध्ये निघालो होतो गावी जाण्यासाठी. आणि तुम्हाला माहिती आहे का, आमचा गावी जाण्याचा रस्ता आहे ना हा माळशेज घाटातून जातो. म्हणजे जेव्हाही आम्ही जितक्याही वेळी वर्षातून गावी जातो ना, प्रत्येक वेळेस आम्हाला हाच रस्ता असतो. आणि यावेळेस ना पावसाळ्यात निघालो होतो. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ना या घाटातून प्रवास करायचा ना आनंद म्हणजे काहीतरी वेगळाच असतो. पण तुम्हाला माहिती आहे का एक गोष्ट, या घाटातून आम्ही एवढा वेळा प्रवास करतो की नाही, तरीही यातले कितीतरी स्पॉट्स ना आम्ही एक्सप्लोअर कधी केलेलेच नाही आहे. हा जो वॉटरफॉल आहे ना, या वॉटरफॉलला मी फर्स्ट टाईम थांबले होते आणि खरंच एवढा छान होता ना तो वॉटरफॉल. आणि नंतर पुढे निघालो, घाटामध्ये सगळीकडे पूर्ण धुकेच धुके होते. आता ना जी व्यक्ती ड्रायव्हिंग करत असते ना त्याला थोडाफार ह्या धुक्यांचा त्रास होतो, कारण रस्ता काही दिसतच नव्हता. व्हिडिओमध्ये तरी दिसतोय पण समोर अजिबातच दिसत नव्हता. पण ह्याच्यातून ट्रॅव्हलिंग करताना किंवा प्रवास करताना एवढं भारी वाटत होतं ना. आता आम्ही गावी काय काय केलं, कुठे कुठे गेलो, कसं कसं एन्जॉय केलं हे तर मी तुम्हाला येणाऱ्या व्लॉग्समध्ये कळवेलच. तोपर्यंत स्टे ट्यून, बाय.